नमस्कार भारत, आपण बघत आहात WH न्यूज. मी विजय खवसे. आम्ही असतो बातम्यांच्या पुढे, बातम्यांच्या मागे. बातम्या लपवत नाही, दाखवितो. बातमी कुठलीही असो, आम्ही निडर निपक्षतेने दाखवितो. चला बघूया आजची महत्त्वाची बातमी काय आहे. आज उपस्थित सर्व इलेक्ट्रॉनिक वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विशेष रूपाने आनंदी आले, मला खूप आनंद झाला. आजचे पत्रकार परिषद घेण्याचा एवढाच उद्देश होता. आपण सर्वांना माहीत आहे, माझा जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसाच्या निमित्ताने एक संकल्प आम्ही घेतलेला आहे आणि तो संकल्प 20 नोव्हेंबर 2026ला काठमांडू येथे तो पूर्णत्वात करण्याच्या माध्यमातून आजची पत्रकार परिषद आहे. मागे आपण लोकमतला चांगली बातमी दिली. मला असं वाटते की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला जी धम्मक्रांती केली नागपूरच्या दीक्षाभूमीवर, आणि त्या धम्मक्रांतीमुळे जगामध्ये विचार गेला आणि जगातल्या लोकांनी स्वीकारलं की हे भूतोन भविष्य न होने वाली धम्मक्रांती आहे. आणि त्या धम्मक्रांतीमुळेच नेपाळ सरकारने, तिथल्या राजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निमंत्रित करून बुद्धांची अहिंसा याच्यावर मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित केलं होतं. परंतु बाबासाहेब, मला वाटते तब्येतीमुळे थोडे एक दिवस लेट झाले आणि 20 नोव्हेंबरला गेले. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी काल मार्क्स आणि बुद्ध ही मांडणी केली. जगाला बुद्धाची गरज आहे आणि म्हणून 70 वर्ष पूर्ण होत आहेत. 70 वर्ष पूर्ण होत आहे आणि म्हणून आजपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जयंती असेल, 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल, ऑक्टोबर असेल, हे सर्व कार्यक्रम आपण महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये करत आहोत. परंतु जगाच्या बाहेर, भारताच्या बाहेर पहिल्यांदा एक जागतिक आंतरराष्ट्रीय बौद्ध परिषद, डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल बुद्धिस्ट संसद यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहे. मी लगेच श्रीलंकेला जाऊन आलो, मी लगेच काठमांडूला जाऊन आलो. मी बर्माच्या लोकांसोबत, भिक्खू संघासोबत कॉन्टॅक्ट केलेला आहे, थायलंडच्या संघनायक सोबत कॉन्टॅक्ट केलेला आहे. आणि माझ्या प्रत्येक जन्मदिवसाच्या निमित्ताने, जसं मेश्राम साहेबांनी म्हटलं की आपण एक संकल्प करूया, तर येत्या 20 नोव्हेंबर 2026ला काठमांडूमध्ये जागतिक बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी इथे माननीय पूर्णचंद्रजी मेश्राम आहेत, भैयाजी खैरकर आहेत, भदंत धम्मदीप जे आहेत, भंते शाक्यपुत्र सागर आहेत, विशेष रूपाने हैदराबादवरून राजेश कांबळे आहेत. तर आंबेडकर बुद्धिस्ट इंटरनॅशनल बुद्धिस्ट राष्ट्रीय कार्यकारिणी आम्ही घोषित करणार आहोत. त्या अगोदर इथे मेश्राम साहेब आहेत, पत्रकारांना निवेदन आहे, अगर काही तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर डायरेक्ट रूपाने 5 मिनिटं तुम्ही प्रश्न करा. आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय डॉक्टर पूर्णचंद्र मेश्राम हे या कार्यक्रमामध्ये 20 नोव्हेंबरच्या राष्ट्रीय कार्यक्रमाची घोषणा करतील, असं मी त्यांना निवेदन करतो. किती देशातले लोक सहभागी होणार आहेत 20 नोव्हेंबर? 20 नोव्हेंबर जवळपास 70 देशातले लोक उपस्थित राहणार आहेत. आदरणीय भंतेजी, नाही एक मिनिट, माझे निवेदन होत आहे, नंतर मग आम्ही प्रश्न विचारा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूरच्या दीक्षाभूमीवर ऐतिहासिक असं धम्मचक्र प्रवर्तन केलं. आणि नागपूरला जे आहे ते जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचं कार्य बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा एक विज्ञानवादी जो विचार आहे, तो विचार बौद्ध आणि धम्मा ह्या पुस्तकातून जगाला देण्याचा जगाला दिलेला आहे. आणि त्यानंतर लगेच म्हणजे 14 ऑक्टोबर 1956च्या दीक्षेनंतर दुसरा जो कार्यक्रम जो आहे विदेशामध्ये झालेला, तो 20 नोव्हेंबर 2000 आपल्या 56चा होता. 1956चा कार्यक्रम होता आणि लगेच बाबासाहेबांना त्या ठिकाणी आमंत्रित केलं होतं.
बाबासाहेबांचं त्या ठिकाणी कम्युनिझम, मार्क्सवाद आणि बुद्धिझम यावरचं जे भाषण आहे हे केवळ भाषण नव्हतं, तर त्या भाषणाच्या रूपाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण जगाला एक नवीन दिशा दिली होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण त्या काळामध्ये 1956ला जेव्हा संपूर्ण जग कम्युनिझमच्या विळख्यामध्ये सापडलं होतं, त्या काळातलं बाबासाहेबांचं भाषण जे होतं की कार्ल मार्क्सच्या पूर्वी बाबासाहेब त्या भाषणामध्ये म्हणतात की कार्ल मार्क्सनी शोषणाविरुद्ध लढण्यासाठी मार्क्सवाद सांगितला, परंतु त्यापूर्वी बाबासाहेब म्हणतात 2000 वर्षापूर्वी शोषण म्हणजे दुःख, ह्या दुःखाच्या मुक्तीसाठी भगवान गौतम बुद्धांनी मार्ग सांगितलेला आहे, हे बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की पूर्ण जगामध्ये कम्युनिझम संपल्यानंतर काय, तर कम्युनिझम संपल्यानंतर माणसाला बुद्धाची गरज आहे. आणि म्हणून बुद्धाचा मार्ग हा संत गतीनं असेल. कार्ल मार्क्स स्वीकारल्याने तुम्हाला तात्काळ लाभ मिळत असतील, परंतु बुद्धाचा मार्ग स्वीकारला तर तुम्हाला तात्काळ तुम्हाला त्याचे लाभ मिळत नाही, मंदगतीने मिळतात, परंतु ते कायम स्वरूपाचे मिळतात. कारण माणसाला सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्ती मिळते. आणि म्हणून नव्या पिढीने आमच्या हा बुद्धिझमकडे आपण गेलं पाहिजे आणि अशा प्रकारचा एक संदेश आणि अशा प्रकारचा एक पहिल्यांदा फिलॉसॉफी, एक थॉट्स आणि संपूर्ण जगाला दिशा देणारं ते बाबासाहेबांचं भाषण होतं. आज आपल्या भारताच्या शेजारी असलेले जे काही राष्ट्र आहेत ते आता पुन्हा जिथे बुद्धिझम होता, मग तो नेपाळ असेल, मग ते श्रीलंका असेल, या सगळ्या देशांमध्ये आम्ही म्हणतो, कंबोडिया असेल, थायलंड असेल, या सगळ्या ठिकाणी आम्ही बघतो की आता कम्युनिझम जे आहे त्या ठिकाणी ते आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा ठिकाणी जे बौद्धाचे मूळ राष्ट्र होते, जिथे बौद्ध राजे होते आणि बुद्धाच्या विचारावर चालणारे जे राष्ट्र होते, हे पुन्हा कसे बौद्धांचे राज्य होतील किंवा हे बौद्ध राष्ट्र होतील आणि बुद्धाच्या विचाराचा प्रचार प्रसार करणारे राज्य होतील, याचं काम खऱ्या अर्थाने करण्याची आवश्यकता आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ही जी परिषद आहे, येणाऱ्या 20 नोव्हेंबर 2026ला बाबासाहेबांच्या भाषणाला 70 वर्ष पूर्ण होतात, 70 इयर्स. आणि म्हणून ह्या 70 वर्ष पूर्ण होतात. आणि म्हणून त्या कार्यक्रमामध्ये, त्या ह्याच्यामध्ये बाबासाहेबांनी मांडलेला जो विचार आहे की कम्युनिझमला सोडून संपूर्ण जगामध्ये बुद्धिझम कसा प्रस्थापित करता येईल, हा विचार, त्या विचाराची त्या ठिकाणी प्रेरणा करून त्याची समीक्षा करू आपण. त्या ठिकाणी चिंतन होईल, त्या ठिकाणी मंथन होईल की आपण या ठिकाणी बुद्धाचा पर्याय या जगाला कसा देऊ शकतो. संपूर्ण जगामध्ये जे युद्धाचं वातावरण सुरू आहे, अशा ठिकाणी आपण बुद्ध कसा नेऊ शकतो, त्याचं एक चिंतन आपण त्या ठिकाणी करणार आहोत, एक मंथन त्या ठिकाणी करणार आहोत. पूर्ण जगातले प्रतिनिधी त्या ठिकाणी राहतील. आणि मला असं वाटतं की भंते हर्षबोधीजी त्या ठिकाणी बोलून आलेत, तिथले जे राजा आले आहेत त्यांच्याशी संवाद करून आलेत, तिथले मोठे भिक्षू जे आहेत त्यांच्याशी बोलून आलेत. आणि त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं की आपण या ठिकाणी या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांचा बुद्धिझमवरचा विचार, बाबासाहेब आंबेडकरचा कम्युनिझम संबंधीचा विचार या कॉन्फरन्सच्या रूपाने जगातील सगळं बौद्ध भिक्षू, बौद्ध विचारक, बौद्ध चिंतक, बौद्ध कार्यकर्ते यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या परिषदेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावे, अशा पद्धतीचं आवाहन सगळ्या मीडियानी या ठिकाणी करावं. आणि ती परिषद आहे, ती परिषद दिशा दिग्दर्शक ठरणार आहे. आणि म्हणून जगाला बुद्धाची कशी गरज आहे आणि मार्क्सवाद ज्या पद्धतीनं जो शिरकाव करत आहे, त्या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांना अपेक्षित असलेला बुद्ध कसा सांगू शकतो, त्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल, त्याचं मंथन होईल, त्याचं चिंतन होईल. ही परिषद आपण सगळ्यांनी यशस्वी करावी, या परिषदेचा एक भाग म्हणून मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो. जय भीम. तिथे प्रमुख म्हणून आम्ही भदंत हर्षबोधी महाथेरो यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवून यांच्या नेतृत्वात आम्ही हे कार्यक्रम 20 नोव्हेंबरचा कार्यक्रम जो होणार आहे त्यांच्या नेतृत्वात करणार आहोत. त्याच्यामध्ये श्रीधर साळवे नागपूर, डॉक्टर भीमराव हत्ती अंभोरे नागपूर,
भदंत धम्मदीप महास्तवीर महू, भदंत शक्यपुत्र सागर भोपाल, सतीश सोमकोर भोपाल, डॉक्टर पुरनचंद मेश्राम नागपुर, भैयाजी खैरकर नागपुर, डॉक्टर GS गौतम दिल्ली, डॉक्टर युवराज मेश्राम ब्रह्मपुरी, अशोक रामटेके ब्रह्मपुरी, राजेश कांबळे हैदराबाद, विष्णू शिंदे मुंबई, संजय मून नागपूर, नरेश गायकवाड नागपूर, मुकेश मेश्राम नागपूर, सचिन मून नागपूर, ज्योती बेले नागपूर, सुमन कानेकर नागपूर, विजय खवसे नागपूर, नंदकिशोर साळवे नाशिक असे लोक हे कार्यकारिणी गठीत केलेली आहे. याच्यानंतरही आणखीन काही नवीन लोक इच्छुक असणार काम करणारे त्यांचे नाव आम्ही या समितीमध्ये टाकणार. महिला असो आणखीन पुरुष असो, उपासक उपासिका जेवढे लोक असतील इच्छा असतील त्यांची, तर आम्ही त्यांचं नाव घेणार, त्यांनाही मानसन्मान देणार. एक कमिटी, ही कमिटी मोठी कमिटी आहे, सगळे मिळून आम्ही या कार्यक्रमाला यशस्वी करू. सगळे लोक असणार तर तेव्हाच हा कार्यक्रम यशस्वी होणार आहे. धन्यवाद. मित्रांनो, ही होती आजची महत्त्वाची बातमी. उद्या पुन्हा भेटू या नवीन बातमीसह. तोपर्यंत बघत रहा WH न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मोबाईलवर बातमी लगेच हवी असेल तर बेल आयकॉन अवश्य दाबा आणि जाहिरात देऊन आम्हाला आर्थिक सहकार्य करा. धन्यवाद. नमस्कार.